यासाठी असते की पणतीचा प्रकाश जाणवावा, बाहेर आपण जी पणती लावतो तिचा प्रकाश जाणवावा म्हणून कदाचित आमच्या पूर्वसुरींनी दीपावली अमावस्येला ठेवली. पण बाहेर तर प्रकाश पणतीनं पाडता येतो, पण हृदयामध्ये जर पाडायचा असेल तर विचारांचं अधिष्ठान असावं लागतं. आत ज्ञानाची दिवाळी जर साजरी करता आली तर आम्ही आतून विकसित होतो. अंधाराला शिव्या देऊन अंधार कधी संपत नसतो, तर अंधारामध्ये एक दिवा लावावा लागतो, मग तो अंधार संपतो. आम्ही भवताल बघितला तर आम्ही अंधाराला शिव्या देत जगतो. आपण रिॲक्शनिस्ट असतो, आपण प्रतिक्रियावादी असतो. पण हा अंधार नाहीसा करण्यासाठी काही कृती करावी लागते की जी या कापरेवाडी गावामध्ये संपन्न होते आहे दिवाळीला. सगळी मंडळी एकत्र आल्यानंतर मी येताना सस्ते सरांना विचारत होतो की किती वाचक बसलेत. त्याचा दुष्काळ सगळीकडेच आहे. माझ्याही गावामध्ये यावर्षी त्रितपपूर्तीचा ज्ञानेश्वरी पारायणाचा सोहळा आहे. 25 वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला मी गावामध्ये बैठक घेतली आणि असं ठरवलं की यावर्षी ज्ञानेश्वरीच्या सोहळ्याला प्रत्येक घरातला एक प्रौढ माणूस बसेल. म्हणजे जो चौकात बसून अख्ख्या जगाची मापं काढल्याशिवाय घरात जात नाही असा प्रत्येक जण त्याला बसेल, असा आम्ही निर्णय घेतला होता. मग बघितलं आम्ही संख्या, आमच्या गावचा उमरा साधारणतः 500 आहे. अपेक्षा होती 500 जण बसतील, पण 81 जण बसली. पण संध्याकाळी जेवायला 1,500 हजार असायचे, म्हणजे राबायला 81. मी माझ्या गावची परिस्थिती सांगतो आहे. त्याचं कारण असं आहे की या गोष्टीकडे आपल्याला वळावं लागेल, यासाठी की ज्ञानाची दिवाळी यासाठी उजळावी लागेल की आपल्याला, मी मगाशी म्हटलं की जे जग आहे आजूबाजूचं ते वाईटांचं जग आहे. आणि आता आम्ही भवताल बघितला तर वाईटांच्या जगामध्ये वाईटच पाहिला असतो. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही आता बघा, तपासून बघा, आणि मग लक्षात येईल की मग चांगल्या लोकांच्यासाठी काय आहे या जगामध्ये. ज्या वेळेला माऊलींचा अवतार प्रकट झाला या पृथ्वी तलावर, त्यावेळचं ही जग असंच होतं. आणि मग त्यांनी एक ब्रीदवाक्य स्वतःचं ठरवलं, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरण तिने लोक. आम्हाला ब्रीदवाक्य नसतं आयुष्यभर. मी याचं उलट सांगत असतो की आमच्या सामान्य माणसांचं ब्रीदवाक्य असतं, अवघाची संसार एकट्याचाच करीनं बाकीच्यांची वाटच लावीनं, हे आमचं ब्रीदवाक्य असतं. मग हा प्रवास आमचा अवघाची संसार सुखाचा करीनपर्यंत झाला पाहिजे. मग एकट्याच्या संसारापासून अवघा संसार सुखाचा झाला पाहिजे. माऊलींचं चरित्र वाचताना किंवा ज्ञानेश्वरी वाचताना प्रत्येक ओवीच्या वेळेला हृदयापासून वाचलं की प्रत्येक वेळेला अंगावर रोमांच उभे राहतात. वयाच्या 16व्या वर्षीची ही कारकीर्द आहे. आणि आता जर बघितलं की तिथंच त्याच भूमीमध्ये हिंसा, घृणा, द्वेष, मत्सर, आणि या लेकरांच्या समोर आम्ही कोणत्या गोष्टी द्यायला तयार नाहीत, विधायक गोष्टी द्यायला तयार नाहीये. तरुणाईच्या समोर आज कोणती गोष्ट असेल तर नेते, अभिनेते आणि क्रिकेटियर हे 3 आयडॉल्स आहेत. मी आत येताना डिजिटल बघत आलो, तरुणाईचे इथले गॉगल घातलेले. हरकत नाही, असायला पाहिजे. जवानीमध्ये हे नाही करायचं तर का म्हातारपणी करायचं का? पण त्याच्याबरोबर मी म्हटलं ना, प्रभाव असतो आमच्यावर, तो यांचा असतो, नेत्यांचा असतो, अभिनेत्यांचा असतो आणि क्रिकेटियरचा असतो. काल तर दिवसभर येड्यासारखं मी प्रवासात होतो. जिथं तिथं हे आहेच, ते मॅच बघतच हो. जिथं तिथं ते मॅचच चालू होते. ऑस्ट्रेलिया काहीतरी इंडिया होती. नेत्यांचा किती प्रभाव आहे आमच्यावर. मी नुसतं एक डायलॉग म्हटलं की तुम्ही समोरून मला नाव सांगाल लगेच कोण नेता आहे. इतका प्रभाव आमच्यावर. पाठच झालेत त्यांचे डायलॉग आमचे. काय झाडी, काय डोंगर, पाठ आहे. इतका प्रभाव आहे आमच्यावर. आणि एक ओवी मन म्हटलं तर दुसरी गोष्ट, टप्प्यात आलं की कार्यक्रम करतोच. मी पुन्हा येईन, म्हणजे यांचे डायलॉग्स आमचे पाठ आहेत, पक्के पाठ आहेत. त्याचा आमच्या आयुष्याला काहीच उपयोग नाही. ते होतील मोठे, ते राज्य करतील आमच्यावर, पण आम्ही आहे तिथंच असणार. अभिनेत्यांचा प्रभाव तितकाच.
माझ्यावरही होता. मी कॉलेजच्या जीवनात होतो तर मी पण होतो ना, अपरिपक्व होतो, मलाही ते होतं. आमच्या काळात अमिताभ बच्चनचे पिक्चर्स होते आमच्या बाजूला. मीही त्यावेळेला केस वाढवलेली होती, इथपर्यंत केस अशी, ती बिटल्स होते. आमचे वडील म्हणायचे आला ज्ञानेश्वर, आला ज्ञानेश्वर, केस वाढवलेली होती ना. बच्चनच्या पॅन्ट्स त्यावेळच्या बेल बॉटम आणि एलिफंटा पॅन्ट्स असायच्या आणि त्याला खाली चेन असायची आणि लांब असायची. ग्रामपंचायतीनं नगरपालिकेनं कुठलंही मानधन न देता सुद्धा आम्ही गावच्या रस्तेच्या रस्ते आमच्या बेल बॉटमनं लोटले. आमच्या आयाने लई त्रास झाला तेव्हा. चेनमधनं ती घाण काढताना आया आमच्या पॅन्टमधली धुताना लई त्रास व्हायचा. पण प्रभाव होता आम्हाला, कारण नेमकं शेलकं कळत नाही की आमच्या समोर आमचा आदर्श नेमका कोणता असावा. पण ज्या काळात सुदैवानं आम्ही जन्माला आलो त्या काळातल्या चित्रपटामध्ये तिथल्या आतल्या गुणवत्तेला मोल होतं. त्याच्या आतले जे संवाद होते त्या संवादाला मोल होतं. तो संवाद कोण म्हणतोय त्याला मोल नव्हतं. दीवार नावाचा चित्रपट आमच्या कालावधीमध्ये लिजंड आहे. म्हणजे अमिताभ बच्चन आज 85व्या वर्षी 17 तास काम करतात, मुठभर गोळ्या खातात. लिजंड म्हणजे काळाच्या पडद्यावर ठासून नाव त्यांचं उमटलंय. आणि त्या चित्रपटात आम्ही बच्चनला टाळ्या वाजवलेल्या नाहीयेत. त्या चित्रपटाचा सीन आहे, इंटरव्हलच्या अगोदर बच्चन स्मगलर आहे आणि शशी कपूर इन्स्पेक्टर आहे. आणि ज्या पुलाखाली या दोन भावांची ताटातूट होते त्याच पुलाखाली या दोघांची भेट होते. हा पोलीस या स्मगलरला भेटायला आलाय आणि त्यावेळेला बच्चनचे 10 मिनिटं डायलॉग आहेत, कारण स्मगलिंगनं खूप पैसा कमवलाय. आणि ते शशी कपूर इन्स्पेक्टर दिसत नाही. आता आपले फौजी समोर आल्यानंतर कसं तगडा गडी आहे, असं 6 फूट 6.25 फूट बघितल्या म्हणजे तिकडनं गडी आला त्या अंगासनं तर घास आहे का ह्याच्या पुढं 3-4 जण तरी लोळेश्वर राहणार. ती पर्सनॅलिटी आहे त्या माणसाची. तशी शशी कपूरची नाही आहे पर्सनॅलिटी. तो माझ्यासारखा आहे ओबड धोबड, पण त्याला इन्स्पेक्टर केलाय, खाकी कपडे घातलेत. आणि मग बच्चन तिथं म्हणतो तेरे पास क्या है, मेरे पास बंगला है, मेरे पास गाडी है, मेरे पास अमुक है ढमुक है. डायलॉग संपल्यानंतर शशी कपूर एकच वाक्य त्या सगळ्या डायलॉगवर म्हणतो, मेरे पास माँ है. पडद्यावर शिट्ट्या, टाळ्या आणि मध्यंतरचा बोर्ड लागतो. आमच्या काळात त्या डायलॉगला बच्चनला नव्हत्या टाळ्या, त्याच्या अदाकारीला नव्हत्या. काळ बदलला. आता कुठल्या डायलॉगला टाळ्या आहेत? झुकेगा नहीं साला, झुकेगा नहीं साला. त्याचा परिणाम 8वीतला मुलगा 10वीतल्या मुलाचा खून करतो दुपारच्या सुट्टीमध्ये. त्याचा परिणाम एका शाळेतल्या 4थीतल्या 4 मुली आपल्याच वर्गातल्या एका मुलाचा खून करून त्याचे 3 तुकडे करून वर्गातल्याच डस्टबिन मध्ये टाकतात. परिणाम झुकेगा नहीं साला. म्हणजे आम्ही जे देतोय नव्या पिढीला, ज्या गोष्टी देतोय त्या कोणत्या देतोय ते तपासून बघायला आईवडिलांना वेळ. माझ्या गावात, आता मी गावी ज्या राहतोय, माझ्या गावात गेले 8-10 दिवस झालं 2 जातीमध्ये प्रचंड भांडणं सुरू आहेत. इकडची 200-250 पोरं तुरुंगात आहेत, इकडच्या 200-250. म्हणजे मला इथे येण्याचा सुद्धा अधिकार नाही. माझ्या स्वतःच्या गावामध्ये भांडणं आहेत, सुरू आहेत, हिंसा आहे, घृणा आहे, द्वेष आहे. हा भवताल आम्ही बनवला आणि त्याच्यामध्ये आम्ही अपेक्षा करतो की आमची ही लेकरं भविष्यामध्ये आम्हाला चांगले दिवस आणतील, आम्हाला सुखी करतील. कारण देश जसा बदलला, या 75 वर्षामध्ये बदललेल्या देशाचं स्वरूप रामदास फुटाणे यांच्या कवितेमध्ये आम्हाला सांगितलं. रामदास फुटाणे काय म्हणतात की भारत माझा कधी कधी देश आहे. आम्ही सारे भारतीय अलग अलग आहोत. माझ्या जातीचा माणूस, माझ्या धर्माचा माणूस, माझ्या प्रांताचा माणूस हाच माझा भाऊ आहे. माझा देश माझा खाऊ आहे. खाऊन खाऊन संपणार आहे, संपल्यानंतर फाटतील, एकमेकांना लुटतील, पुन्हा नवे साम्राज्यवादी येतील, पुन्हा गांधी टिळक उभे राहतील, त्यांचे पुतळे उभे राहतील, पुतळ्यावर कावळे बसतील, खुर्च्यावर बगळे बसतील, पुन्हा आम्ही एक होऊ, एक होऊन नारा देऊ, हम सब एक है. हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदू सिख भाई भाई, हिंदू ईसाई भाई भाई, हिंदू जैन भाई भाई, जमलंच कधी तर हिंदू हिंदू सुद्धा भाई भाई. पुढची 4 वाक्य आहेत नानांनी लिहिलेली, रामदास फुटाणेंनी लिहिलेली. ते पुढे असं म्हणतात की मी आरशासमोर उभा राहतो, माझा मलाच नमस्कार करतो. मला फक्त माझ्याच स्वप्नांची तहान आहे, म्हणूनच माझा देश महान आहे.
म्हणजे देश स्वतंत्र झाल्यानंतर माझ्यासारखी स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जन्माला आलेली माझ्यासारखी जी पिढी आहे ना, तिचं स्वप्न फक्त हम दो हमारे दो, फक्त कुटुंब आहे. त्याच्या पलीकडे जायला तयार नाही. मला फक्त माझ्या स्वप्नांची तहान आहे. म्हणूनच माझा देश महान आहे. तेव्हा माझ्या जातीचा जय जयकार असो, माझ्या धर्माचा जय जयकार असो, माझ्या प्रांताचा जय जयकार असो, आणि जमलंच कधी तर माझ्या देशाचा जय जयकार असो. राष्ट्र शेवटी. आपण एखाद्या जपानच्या माणसाला विचारलं की हु आर यू, तो सांगेल की येस आय एम जॅपनीज. आपण एखाद्या अमेरिकेच्या माणसाला विचारतो, येस आय एम अमेरिकन. आणि इथं इंद्रजित देशमुखला विचारलं हु आर ये, ते म्हणते आय एम मराठा. मी भारतीय म्हणायला तयार नाहीये. म्हणजे हा प्रवास तितका उन्नत आणि त्याच्याही पुढचा माऊली जिथपर्यंत पोहोचले, पसायदानामध्ये जे मागणात विश्वात्मक. 16 वर्षाचा महापुरुष हृदय बघितलं तर अवघं. म्हणजे ज्ञानेश्वरी लिहित असताना असं म्हटलं जातं की माणसाचं आयुष्य 3 गोष्टींनी घडतं: वे ऑफ लाईफ, वे ऑफ थिंकिंग अँड वे ऑफ वर्शिप. म्हणजे माझ्या जीवनाचा मार्ग कोणता आहे, माझा विचार करण्याचा मार्ग कोणता आहे, आणि मी मेल्यानंतर माझ्याविषयी समाजामध्ये काय बोललं जाणार आहे त्याचा मार्ग कोणता. म्हणजे काय बोललं जाणार आहे अखंड आयुष्य व्यतीत केल्यानंतर. हा 3.5 हाताचा देह महाराष्ट्रामध्ये मिळाल्यानंतर मी मेल्यानंतर माझ्याविषयी काय बोललं जाणार आहे. वे ऑफ लाईफ माझ्या आयुष्याचं एखादं मास्टर सेंटेन्स आहे का एखादं. म्हणजे ज्यांचं मास्टर सेंटेन्स होतं त्यांची आयुष्य बघा ना, की जसं की तथागत बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपलं ठरवलं मिशन सेंटेन्स, अत्त दीप भव. माझ्या अंतरंगातलं दुःख नाहीसं झालं, आत प्रकाश ज्ञानाचा लागला. मी अखंड आयुष्यभर अनेकांचं दुःख संपवणार आणि त्यांच्या आयुष्यामध्ये दिवा प्रज्वलित करणार. 45 वर्ष तथागत या मिशन सेंटेन्ससाठी काम करत राहिलं. आम्ही माऊलींना विचारलं, तुमचं, मी मगाशी सांगितलं अवघाची संसार, त्यांचं मास्टर सेंटेन्स अवघाची संसार सुखाचा करीण आनंदे भरीण तिन्ही लोक. संत श्रेष्ठ नामदेवरायांना विचारलं, तुमचं मास्टर सेंटेन्स कोणतं, ते म्हणतील की ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी. म्हणजे ज्याच्याकडे जे सामर्थ्य असतं त्या सामर्थ्यानं आपलं जग आणि आपला भवताल सुखी आणि आनंदी करायचा असतो, आणि ते आपल्या आयुष्याचं मास्टर सेंटेन्स असतं. नामदेवरायांना कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञान आणि भक्तीचा प्रचार आणि प्रसार करायचा होता. अखंड आयुष्यभर त्या मास्टर सेंटेन्स प्रमाणे त्यांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं. माझ्या विवेकानंदांना विचारलं की तुमचं मास्टर सेंटेन्स काय आहे, तर विवेकानंद सांगतील की आत्मनो मोक्षार्थ जगद हितायच. म्हणजे मी आत्मस्वरूपाला प्राप्त होणारच, पण नुसतं आत्मस्वरूपाला प्राप्त होऊन चालणार नाही, तर मी जगाचंही कल्याण करेन. कारण 24 तास मी साधना नाही करू शकत, 24 तास नामस्मरण, 24 तास ध्यान नाही करू शकत. मग या 3.5 हाताच्या देहानं उरलेल्या वेळेमध्ये मी संन्यासी आहे, मी समाजाच्या ऋणावर जगतो आहे संन्यास्त घेऊन, तर मग मी काय करणार, रुग्ण नारायण देवो भव, दरिद्री नारायण देवो भव. मग मी या देहानं रुग्णांची सेवा करेन आणि गरीब असलेल्या लोकांची सेवा करेन. हे मास्टर सेंटेन्स होतं. त्याप्रमाणे जसं माऊलींनी ठरवलं की आनंद करीन, मग माऊलींनी ज्ञानेश्वरीची निर्मिती करत असताना मी ज्ञानेश्वरी, कारण जे आम्ही करतो आहोत काम आमच्या आयुष्यामध्ये त्याचा हेतू आम्हाला माहित असला पाहिजे, आणि तो हेतू सफल करण्यासाठी आमच्याकडे कृती असली पाहिजे. मग आनंदानं जग भरण्यासाठी माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. मग ज्ञानेश्वरी का लिहिली, तिच्याविषयी माऊली असं म्हणतात की ऐसा वाग्विलास विस्तारू गीतार्थेशी विश्वंभरू आनंदाचे आवारू मांडू जगा. मी ज्ञानेश्वरी का लिहिली, भगवद्गीतेच्या 750 श्लोकांच्या वर 9000 ओव्यांचा हा जो पाऊस पाडला, हा कशासाठी, या विश्वाच्या भोवती मला एक कुंपण घालायचं, आणि त्या कुंपणाच्या आतमध्ये असलेले जेवढे जीव आहेत, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जेवढे जीव आहेत, त्या सगळ्यांना मला आनंद द्यायचा आहे, आतून आनंद द्यायचा आहे. आनंदाचे आवारू मांडू जग, ऐसा वाग्विलास विस्तारू गीतार्थेशी विश्वंभरू. मी हा वाणीचा विलास या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून करतो आहे, तो यासाठी करतो आहे की सगळ्या जीवांचं कल्याण व्हावं, आनंद व्हावा, असं त्यासाठी करतो. आता आमचं ठरवा, आमच्याकडं ब्रीदवाक्य कोणतं आहे का. 4 प्रकारची माणसं असतात जगामध्ये, 4 यश. आपण यशाविषयी बोलतो आहोत. अपयशी, पहिली 4थ्या प्रकारची माणसं असतात ती अपयशी असतात. ती येतात, जगतात आणि मरतात. तुकोबरायांच्या भाषेमध्ये आला, ह्याला दिला आणि मेला. आलं, जगलं, मेलं. खायचा ह्याचा स्कोर सकाळी 5 चक्र, दुपारी 5 चक्र, संध्याकाळी 5 चक्र, सकाळी 5दा, दुपारी 5दा,
संध्याकाळी 5दा असा 15चा ह्याचा जर स्कोअर असेल आणि हे जर 100 वर्ष जगलं तर 20 ट्रक खातंय मरतय, हा ह्याचा पराक्रम. याला माहित नाही मी का जन्माला आलोय, मला का जगायचं आहे, मला का जन्माला घातलंय या पृथ्वी तलावर, त्यातल्या त्यात ज्ञानोबा तुकोबांच्या महाराष्ट्रामध्ये मला का जन्माला घातलंय, शेवटपर्यंत याला कळत नाही. सॉल्मन ग्रँडीतल्या त्या कवितेसारखं हे जगतंय. सोमवारी जन्माला येतंय, मंगळवारी मोठं होतंय, बुधवारी ह्याचं लगीन होतंय, गुरुवारी ह्याला पोरं होत्यात, शुक्रवारी आजारी, शनिवारी लईच आजारी ना आयतवारी मरत. हा आमचा इतिहास अपयशी लोकांचा, ज्याला कळतच नाही मी का जन्माला. अनमोल अद्भुत असा मनुष्य जन्म पुन्हा तर नाहीच आहे. येण्याची शक्यता आहे की नाही माहित नाही. इतका विलक्षण म्हणजे प्रतिक्षण आमच्या आयुष्यामध्ये आश्चर्यचकित होणाऱ्या घटना आहेत आमच्या आयुष्यामध्ये. डोळे उघडून बघितले तर लक्षात येईल की माणसाच्या जन्मामध्ये कधी आपण बघितलं असेल की केवढ्या अद्भुत गोष्टी दिलेत माणसाला. दुसरं वे ऑफ लाईफ ठरवलं माझं एकदा, माझं ब्रीद वाक्य, सॉरी 4th क्लास अपयशी. 3 नंबरचं आहे ते डुप्लिकेट अपयशी असतं. डुप्लिकेट अपयश म्हणजे याला मी जन्माला का आलोय कळतंय, चांगलं वागलं की चांगलं होतंय ही बी कळतंय, चांगल्याच्या संगतीत राहिलं की चांगलं होतंय ही बी कळतंय, पण ह्याला वागायचं नसतंय. तसं कळतंय सारं पण ह्याला वागायचं नसते सर. हे डुप्लिकेट अपयश. मी आता शेती करतोय गेले 8-9 वर्ष. भांगलायला बायका येतात. एखादी प्रामाणिक बाई भांगलताना पात अशी सर 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 मोहरण येते. ही डुप्लिकेट अपयशी जी माग आहे ना ती तिला असा खडा मारते आणि तिला म्हणते तुझा काय पुतळा बांधायचा का. म्हणजे जे करतंय त्याला बी करू देत नाही आणि जे नाही करत ती तिथंच थांबते. डुप्लिकेट अपयशी. मी हे माझ्या गावातल्या विषयी बोलतो, इथलं बोलत नाही. आणि हे चुकून कोणाला लागू पडत असेल तर तो योगायोग समजावा. पुढचा डुप्लिकेट यशस्वी. शायनर, नुसते शायनर. उगच यांना वाटत असते की मी यशस्वी झालो. आणि यांची यशाची संकल्पना कुठली? ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल, ब्रँडेड गॉगल, ब्रँडेड गाड्या, म्हणजे सुखी ये दिल मांगे मोर. आमची यशाची संकल्पना म्हणजे काय? मज्जाच मजा. ज्याच्या आयुष्यामध्ये खा प्या आणि मजा करा ही संकल्पना पूर्ण झाली, चांगली कपडे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या की आम्ही समजतो त्याला. आणि जी यशस्वी असतात माणसं ते ऑल द टाइम यशस्वी असतात. ती कर्तव्याच्या बाजूला असतात, ती उत्तराच्या बाजूला असतात, ती जबाबदारीच्या बाजूला असतात आणि त्यांना भान असतं मी काय जन्माला आलोय, मला काय करायचं या 3.5 हाताच्या देहानं मिळालेल्या आयुष्यामध्ये प्रतिक्षण माझं आयुष्य वर्धमान होण्यासाठी मला काय करायचं याचं पुरतं भान असतं. हे माणसासमोरच आपल्याला का सांगावं लागतं की माणूस आपली निसर्गाच्या फॅक्टरीतलं शेवटचं मॉडेल आहे. याच्यानंतर पुढचं मॉडेल काढलेलं नाहीये निसर्गानं. असा एक प्रयत्न, अशी एक प्रार्थना योगी अरविंदांनी पॉंडिचेरीमध्ये त्यांच्या खोलीमध्ये केलेली होती. योगी अरविंद एकाच खोलीमध्ये 37 वर्ष राहत होते आणि 37 वर्षाच्या तपश्चर्येमध्ये त्यांनी त्या पराशक्तीला अशी विनंती केली होती की एक नवा माणूस तयार कर. सुदैवाने 6 महिन्यापूर्वी मी त्या खोलीमध्ये जाऊन आलो, त्या की जिथं अरविंदांनी तपश्चर्या केली. कारण महापुरुष जिथं वास्तव्य करतात तिथं त्यांचे व्हायब्रेशन्स असतात असं म्हटलं. मग त्यांनी त्या पराशक्तीला अशी विनंती केली की एक नवा माणूस तयार कर. तो ग्रेट मास्टर असेल, त्याच्या हृदयामध्ये द्वेष नसेल, मत्सर नसेल. उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार बायोलॉजिकली, शारीरिक दृष्ट्या माणसाचा विकास झाला. विकास कसा झाला? पृथ्वीचा जन्म विज्ञान सांगतं की 540,000 कोटी वर्षापूर्वी झाला. पृथ्वीवर पहिला जीव जन्माला आला 340,000 कोटी वर्षापूर्वी. अनेक स्पेसिस जन्माला आल्या. म्हणजे परमार्थाच्या भाषेमध्ये त्या ब्रह्मदेवानं एक रूप तयार केलं, टिचकी मारली, चैतन्य भरलं आणि ते निसर्गामध्ये सोडलं आणि अशा लाखो स्पेसिस या पृथ्वी तलावर आल्या. मग तुमचे माझे पूर्वज कोणी आहेत का नाही? तुमचे माझे 3 पूर्वज आहेत. आपला आपण तपासायचा, आपला पूर्वज नेमका कोण आहे? 25 लाख वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी जो 4 पायावर चालत होता त्यानं 2 पाय उचलले पुढचे आणि माणूस म्हणून तयार व्हायला सुरुवात झाली बायोलॉजिकली. पूर्वज आपले 3च आहेत, ओरांगुटान, चिपांजी आणि गोरिला. घरी गेल्यानंतर आरशात बघून आपलं आपण ठरवायचं, ह्या बाजूला चित्र ठेवायची ओरांगुटानचं, चिपांजींचं आणि गोरालीचं. आपलं नाक नेमकं कुणासारखं आहे ते आपला वडील आणि इतर 2 चुलते आहेत असं समजायचं.
हा प्रवास सुरू झाला ते इथपर्यंत पोहोचला. मग या कालचक्राच्या गतीमध्ये शेपटी गळून पडली, केस अंगावरची गेली निघून. पण दोन अजून गोष्टी ठेवलेल्या आहेत त्यानं, की ज्याचा उत्क्रांतीच्या वादामध्ये, सिद्धांतामध्ये डार्विन असं म्हणतो, की ज्या अवयवाचा, ज्या इंद्रियाचा वापर होत नाही ते कालांतरानं गळून पडतं. मग आता आपल्याला केस गळून पडायला पाहिजेत आणि नख गळून पडायला पाहिजेत. केस ज्यांची गळून पडालेत ते भाग्यशाली आहेत. कारण शरद तळवळकर असं म्हणतात, की केस गळून पडणाऱ्याला एक फायदा आहे आणि दोन तोटे आहेत. फायदा एक आहे, की डोक्यावर बायको बसण्याची शक्यता नाही. आणि तोटे दोन आहेत, की हे 12व्याला आणि 12शाला लग्नाला जेवायला बसलं, की नाम वडणाऱ्याला कळत नाही, की ही लाईन मागं कुठंपर्यंत न्यायची. आणि ह्याला तोंड धुताना कळत नाही, की तोंड कुठंपर्यंत धुवायचं. हा उत्क्रांतीचा सिद्धांत आहे. पण विकसित, की जी अपेक्षा अरविंदांना होती, की एक नवा जीव तयार कर, की जो ग्रेट मास्टर असेल, ज्याच्या हृदयामध्ये विष नसेल, ज्याचं हृदय खूप अफाट, विशाल, व्यापक असेल, कुणाविषयी आकस नसेल, जो स्वतः उद्विग्न होत नाही आणि कुणालाही उद्विग्न करणार नाही, असा एक नवा माणूस तयार कर, तर जग सुखी होईल, आनंदी होईल. नाही झालं. कसा माणूस आपल्या लक्षात आणून देण्यासाठी काही वर्षापूर्वी प्रिन्स नावाचं एक लेकरू उत्तर भारतातलं त्या विंधन विहिरीमध्ये पडलं, एअर बोरवेलमध्ये पडलं. आपल्यापासून हजारो किलोमीटर लांब होतो. पण प्रक्षेपण सुरू असताना आपल्याला सगळ्यांना वाटायचं की लेकरू जगावं, आईच्या कुशीत परत जावं. ते आपल्या जातीचं नव्हतं, ते आपल्या जवळचं नव्हतं, ते आपल्या रंगाचं नव्हतं. मंदिरामध्ये घंटा वाजल्या, चर्चमध्ये त्याच्यासाठी प्रार्थना झाल्या, मशिदीमध्ये चादरी चढल्या त्या पोराला वाचवण्यासाठी. तो कुणाचाही आपला नसताना, जवळचा नसताना त्या लेकरासाठी आपण ज्या दुआ केल्या, तसा प्रत्येक माणूस मनानं विशाल हृदयाचं होईल, असं एक जग तयार कर म्हणून सांगितलं होतं. पण नाही केलं. अल्टिमेट शेवटचं जग. मग माणसाला काही गोष्टी ज्यादा दिल्यात. माणूस तयार करत असताना निसर्ग म्हटला, तुला 2 गोष्टी ज्यादा दिल्यात. जनावराला 3 गोष्टी दिल्या आणि माणसाला 2 गोष्टी दिल्या. जनावराला जसं की संत साहित्यामध्ये आहार, निद्रा, भय, मैथून. म्हणजे जनावराला खायचं कळतं, पण जनावर त्याला पाहिजे तेच खातं. त्याचा जो कोटा आहे तेच खातं. म्हणजे त्याला जे निसर्गाने दिलेलं आहे. शेळी शाकाहारच करते, वाघ मांसाहारच करतो. म्हणजे जे आहार आहे तोच. आणि आता वेटरनरी डॉक्टर आहे, त्यांना विचारा, जनावराचा दवाखाना 8-10 गावात एखादा असतो, पण माणसाचा दवाखाना एका गल्लीत 8. नीट खातच नाही. आता तर त्यांना विचारा, लो मोटिलच्या गोळ्या सध्या खप ज्यादा आहे. दिवाळी खावी किती? मर्यादा आहे ना. बरं, प्रत्येकाच्या घरी पुढं आणून ठेवलंय म्हणून खावंच असं कुठं काय? पण खातं इतकं दाबून, की आत्ता लो मोटिल म्हणजे थांबण्याचं ते आहे. तुळशी बाराच दिवशी मग ह्याला खायला आठवतं. मग मोकळं झालेले डबं खुडखुड खुडखुड, या डब्यात हात घाल, त्या डब्यात हात घाल. आहार, निद्रा, भय आणि मैथून. जनावरांना झोपायचं कळतं. 31 डिसेंबरची रात्र, नवरात्र नसतंय, जागरण नसतंय. भय, मैथून असं नसतंय. बरं, जनावराच्यात असंही नसतं की बफेलो सोसायटी, डॉग सोसायटी स्थापन केली बफेलोने, डॉगनं, आणि चेअरमननं सगळी सोसायटी खाल्ली, सेक्रेटरीनं सगळं घरामध्ये माल भरलाय, असंही त्यांच्यामध्ये नसतं. फक्त निसर्गानं माणसाला जास्त काहीतरी दिली. संत ज्या दिशेला घेऊन जातात क्रमविकासाच्या सिद्धांतानुसार, आम्हाला एका खूप उंचीवर घेऊन जातात. पण त्या उंचीवर घेऊन जात असताना माणूस म्हणून 2 गोष्टी आणखीन निसर्गानं तुम्हाला आणि मला दिल्या, की तो विज्ञानमय कोश दिला आणि आनंदमय कोश दिला. चौथा कोश जो आहे, म्हणजे निसर्गानं माणसाला हसायला शिकवलं. म्हणजे या माणसाच्या देहामध्ये माणूस, त्याला सामर्थ्य कोणतं कोणतं दिलं. विज्ञान असं सांगतं की 95,000 वर्षापूर्वी माणसाच्या मेंदूत क्रांती झाली आणि त्या मेंदूमध्ये मेमरी आली, इंटलेक्च्युअल आलं, टॅलेंट आलं, आणि तिथून पुढे हा माणसाचा विकास सुरू झाला. मग आता आम्हाला ते दिलं, आमच्या मेंदूमध्ये त्या गोष्टी दिल्या, तर विज्ञानमय कोश हा पुढचा कोश दिला. आणि त्या कोशाचं विकसन ज्या महापुरुषांचं झालं, त्यांना ज्ञान प्राप्त होतं कोणतं, की जीव, जगत आणि जगदीश. माझा माझ्याशी काय संबंध आहे, माझा जगाशी काय संबंध आहे, माझा जगताशी काय संबंध आहे, याचा शोध त्यांना लागतो. आणि ते अनुभवतात, याची देही याची डोळा, परिपूर्ण होतात आणि मुक्तीच्या वाटेवर निघून जातात, मुक्त होऊन निघून जातात. त्यांच्या लक्षात येतं की जीव, जगत आणि जगदीश विज्ञानमय कोश झालाय. त्यांना समजतं की मला सकाळी कोण उठवतं, मला रात्री कोण झोपवतं, मिनिटाला माझ्या हृदयाचे 72 ठोके कोण टाकतं,
माझ्या फुफ्फुसाचे मिनिटाला 15 श्वास कोण घेतं? साधं बोअरमधनं पाणी वर जरी आणायचं झालं तर 1 HP ची मोटार लागते. पण हे मुठभर हृदय, 65,000 नाड्या, म्हणजे माणसामध्ये केशवाहिन्या आणि नळ सगळे जर नळ्या जर एकत्र जोडल्या तर या पृथ्वीला 6 वेडे होतील. इतक्या लांब नळ्या ह्या 3.5 हाताच्या देहामध्ये गुंडाळलेल्या आहेत. हे कुणी केलं? डाळिंबीच्या दाण्यामध्ये दाणे भरले कुणी? आंब्याच्या रसामध्ये रस भरला कुणी? 1 फुटाच्याच मातीमध्ये मोगरा लावला. जाई, जुई, मोगरा, गुलाबाचं फूल लावलं तर जाईचं फूल वेगळं, जुईचं वेगळं, मोगऱ्याचं वेगळं. जाईच्या पाकळ्या वेगळ्या, जुईच्या वेगळ्या, मोगऱ्याच्या वेगळ्या. जाईचा सुगंध वेगळा, जुईचा वेगळा. एकच माती पण पाकळ्या वेगळ्या देते, रंग वेगळा देते, सुगंध वेगळा देते. हे करतं कोण? ते ज्यांना समजतं, ज्यांना अनुभव होतो, ज्ञान होतं, मग ते म्हणतात की चाले हे शरीर कोणाची हे सत्य, कोण बोलवी हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण, वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कुठे. म्हणजे जगद्गुरु म्हणतात की पुढच्या पावलाला तुझ्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे तुला माहित नाही, मग एवढी मस्ती कशाला करतो? चाले हे शरीर कोणाची हे सत्य. संत साहित्य आम्हाला आमच्या आयुष्याच्या उंचीवर का घेऊन जातं? तर आम्हाला आमच्या अस्तित्वाचं भान देतं. म्हणजे आम्ही का आहोत आणि आम्हाला काय करायला पाहिजे याचं भान देतं. आणि शेवटचा कोश आहे तो आनंदमय कोश असं म्हटलं. संतांना, महापुरुषांना या कोशाचं ऋतुंभरास प्रज्ञा जागृत होऊन ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण होतो, गाथा भागवत तयार होतो. आणि शेवटी मी म्हटलं की विज्ञान आनंदमय कोश, या पृथ्वी तलावर आनंदाची अनुभूती घेणारा माणूस नावाचा एकटाच प्राणी आहे. हसू शकणारा. म्हणजे सगळ्या संतांचे चेहरे तुम्ही बघा, त्याच्यावर एक स्माइल आहे, खूप खूप छान हास्य आहे त्यांचं. संतांच्या चेहऱ्यावरचं हास्य आहे ना, ते निरागस आहे. आपण पण हसतो ना, आपल्या हसल्यात आणि त्यांच्या हसण्यात फरक आहे. आपण दुसऱ्याची जिरली की हसतो, दुसऱ्याची जिरली की हसतो, दुसऱ्याचं वाटोळं झालं की हसतो, आपण दुसऱ्याचं अकल्याण झालं की हसतो. आपल्या हसण्यामध्ये विष असतं, पण संतांच्या हास्यामध्ये अमृत असतं. नुसतं म्हणजे ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ, यर माणूस पण ते भांब लौकिक. म्हणजे त्यांच्या शरीराचा प्रत्येक अवयव, इंद्रिय आणि इंद्र इतकं परिपक्व आणि त्याच्यातून बाहेर पडणारे तरंग असतात, ते आनंदाशिवाय दुसरं काहीच नसतं. आनंद फक्त पण त्या माणसाला, आपण सुखी आणि दुःखी असतो. आनंदी माणूस कधी असतो की संतांच्या पातळीवर गेलेला. आपण संत होतो का? आपण 13व्या वर्षापर्यंत संत होतो सगळेजण. आपण मिस्टर नो बडी असताना संत होतो. 13 वर्षानंतर जी पुढं झालो ना आपण आतापर्यंत, सगळी बिघडलेली आहोत. 13 वर्षापर्यंत आपण संत होतो कसं? कारण माणूस सुखी कधी असतो? संत कधी म्हणतात सुखी असतो? येथ उत्पत्ती अवघेची विसरी जे, थोरपण परा सांडी जे, जय जगा धाकुटा होई जे, तै जवळीक माझी. माऊली म्हणतात की कधी परमेश्वराच्या जवळ असल्यानंतर तो सुखी कधी असतो? येथ व्युत्पत्ती अवघेची विसरी जे. म्हणजे तुम्ही कोण आहात हे विसरून जा. माणसाला अनेक अभिमान आहेत, शरीराचा, जातीचा, धर्माचा, वाडवडिलांचा, सगळे इतके अभंग आहेत, ते इतके अभिमान आहेत, ते सगळे अभिमान सोडून द्या. येथ व्युत्पत्ती अवघेची विसरी जे, थोरपण परा सांडी जे, मोठेपण बाजूला सांड. मगाशी सस्ते सर माझं वर्णन करत होते, माझी माझी अधिकारी, माझी माझी. गंमत अशी की या जगामध्ये जेवढे माझी आहेत, म्हणजे काहीच नाही त्यांच्याजवळ. म्हणजे आमदार माझी आमदार होणार, मंत्री माझी मंत्री होणार, पंतप्रधान माझी पंतप्रधान होणार, पण या जगामध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम कधी माझी होत नाहीत. जोपर्यंत सूर्य, चंद्र, तारे आहेत तोपर्यंत. म्हणजे असं म्हटलं जातं की सुख आणि आनंद नेमका कळाला कुणाला? तर संतांना कळाला. आणि तो कळाला का? त्याच्याविषयी आपण बोलतो आहोत. जर माणूस सत्तेनं सुखी होत असता तर पालख्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधीशांच्या उचलल्या असत्या. आम्ही संपत्तीनं माणूस सुखी होत असता तर आम्ही पालख्या अडाणी अंबानीच्या उचलल्या असत्या. पदानं, प्रतिष्ठेनं, मानानं आम्ही पालख्या उचलल्या असत्या, तर इथं पदाधिकाऱ्यांच्या पालख्या उचलल्या असत्या महाराष्ट्रानं. पण महाराष्ट्राचा मेंदू अजून त्याच्या खांद्यावर स्वतःचा उभा असल्यामुळं इथं पालख्या उचलल्या जातात, त्या फक्त संतांच्या उचलल्या जातात. कारण त्यांना माहीत झालं की मानवी जीवनाचा अर्थ कसा जातो, त्यांना हेतू कळाला कशासाठी हे सगळं करायचं.
म्हणून आनंद ही निसर्गानं, मग तो आपला आता म्हणलं येतं व्युत्पत्ती अवघ्याची विसरीची. मोठेपणात जो नाही तो आनंदी असतो. आपण दुःखी कधी असतो कारण ठेच लागते सारखी आपल्याला. जर अधिकारी असला आणि एखाद्यानं नमस्कार नाही केला तर दिवसभर हे अस्वस्थ असतोय, मला नमस्कार नाही केला, नमस्कार नाही केला. कोण शहाणा तू? 4 हाना पण देशमुख म्हणा, दिवसभर त्याच्यातच असतोय. आणि नाही कोणी म्हणलं देशमुख की पुन्हा नाराज होते. मोठेपणामध्ये जगणारा कधी सुखी असत नाही. म्हणजे मी अहंकार. मग आपण कधी सुखी होतो? आपण नव्हतो कोणी, मिस्टर नोबडी होतो त्यावेळेला सुखी होतो. लग्न झालं आणि माझ्या बायकोनं 4-5 महिन्यानंतर सांगितलं पाहुणा येतोय. म्हणजे पोरगी माझ्या पहिली झाली, पण तिनं सांगितलं की पाहुणा येतोय. त्या पोरीला माहित नाही, पण आम्ही दोघं असं अंतराळीत चालत होतो, कोणीतरी येणार आहे, येणार आहे. पोरींच्या, कारण ती मिस्टर नोबडी होती, ती कुणी नव्हती जगामध्ये, पण तिनं आनंद दिला आम्हाला. 5-6 महिन्याची गर्भामध्ये ती झाली. घराला आनंद, कुणाला नात, कुणाला नातू, कुणाला पुतण्या, कुणाला पुतणी. केवढा आनंद दिला तिनं. त्याला माहित नाही ती अजून पोटातच आहे, मिस्टर नोबडी आहे म्हणून ते आनंद देते. येस, जन्माला आलं, बाईची आई झाली, मातृदेवतेचं महानमंगल स्तोत्र तिच्या आयुष्यामध्ये गायलं गेलं. एका क्षणात घर, मग तिच्या किंवा त्याच्या रडण्यानं घर थुई 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 नाचायला लागलं. त्याला माहितच नाही आपल्यामुळं घर आनंदात आहे. ती आई त्याला बोलायला शिकवते, मला आई म्हणायचं, मी तुझी आई आहे. त्याला आई शब्दाचा अर्थही माहित नाही, पण ते अचानक एक दिवशी आई म्हणतं, आईच्या अंगावर रोमांच. आई शब्दाचा अर्थ माहित नाही, पण ते मिस्टर नोबडी असल्यामुळं त्याच्या मुखातून जे बाहेर पडलं, जी जगामध्ये मिस्टर नोबडी म्हणून बोलतात त्यांच्याच बोलण्याचा आनंद जगाला होतो. संतांच्या बोलण्याचा आनंद का? कारण ते मिस्टर नोबडी आहेत. ज्या हृदयातून जी भाषा बोलतात ते. तसं ते लेकरू आईला म्हणते आई, आई शब्दाचा अर्थ माहित नाही. मग मध्येच ती आई म्हणते, हे मध्येच दिवसातनं 2-4 वेळा तुझ्याकडे बघतय ना, त्याला हे राक्षस आहे ना मध्ये येते, राक्षसासारखं मध्ये मध्ये येते दिवसातनं 4 वेळा. ह्याला बाबा म्हणायचं, ह्याला बाबा म्हणायचं, ह्या राक्षसाला बाबा म्हणायचं, ह्या राक्षसाला. मग अचानक एक दिवशी बाबा जवळ असताना ते लेकरू बाबा म्हणते. बाबाच्या अंगावर रोमांच. बाबा शब्दाचा अर्थ माहित नाही बाळाला, पण बाबाच्या अंगावर काटे उभे राहिले, कारण ते बाळ मिस्टर नोबडी आहे. ते चालायला सुरुवात करतंय. 13व्या वर्षापर्यंत ते बरं असतंय. मिस्टर 13 पर्यंत टीन एज सुरू झालं की ह्याच्या वाटोळं होण्याला सुरुवात झाली. लबाड बोलायला, खोटं बोलवायला, गंडवायला,